नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ध्येयपूर्ती. तर आज आलो होतो शेतात इकडे खत टाकायला. कालच आमची अद्रक खुरपणी झालेली आहे, तर आज पुंजे उचलून आणि त्याला खत टाकून आणि डोजर मशीन आणून घ्यायचं होतं. सकाळी थोडंसं झिमझिम पाऊस चालू होता, पण पाऊस उघडला आणि म्हटलं एकदा आज वापसा आहे तर हे खत टाकून आणि डोजर मशीन आणून घ्यावं. तर याला 10-20च्या 2 बॅग आणि सुपर फॉस्फेट सिंगल दाणेदारमध्ये ती 1 बॅग, असं 3 बॅग मिक्स करून तर ह्या टाकून घेतलेल्या आहे. आणि खत टाकून त्याच्या पाठीमागे डोजर मशीन हे आणून घेतलेलं आहे. तर अद्रकीला तर खरं आता माती लावायला पाहिजे, भर टाकायला पाहिजे, पण या डोजर मशीनने म्हणजे खाली मोकळं झालेलं आहे, मध्ये एवढी माती जात नाही. पण आता सध्याचं ते आणून घेतलेलं आहे. तर या अशा प्रकारे बैलावरच हे आणलेलं. याच्यामध्ये आता एक मशीन पण आलं आहे, त्याने माती पण खूप छान लागते आणि याचं कामही पडत नाही हाताने माती लावायचं. पण ते की सध्या मिळालं नाही, त्यामुळं सध्या आता हेच आणलेलं आहे. तर बघू आता दुसऱ्या वेळेस एखाद्या वेळेस तेच आणून घेऊ. तर आम्ही दोघीजणी आज गेलेलो होतो खत टाकायला. तर आम्ही थोडं चालून बघितलं, म्हणजे एवढं काही नाही, थोडंसं अर्धा बेडापर्यंत. ते जड राहतं त्यामुळं काही एवढं व्यवस्थित जमत नाही, पण तरीही जाऊ बहिणी आणि मी दोघींनी चालून बघितलं. अशा प्रकारे खूप जड राहतं ते आणि बैल व्यवस्थित चालत होते त्यामुळे जमलं आम्हालाही. पण उचलायला त्याला काही जमलं नाही. मध्ये थोडंसं चालून बघितलं. आज आभाळही सकाळी पाऊस पडला होता आणि संध्याकाळच्या वेळेस एवढं आभाळ आलं होतं, तर पाऊस येईल असं वाटलंच होतं आणि आलाच पाऊस. पण आमचं खतही टाकून झालं होतं आणि मग ते डोजर मशीनही आणून झालं होतं. त्यामुळे तुम्ही बघू शकता या आभाळ आणि इकडून पाऊसही सुरू झालेला होता एक साईडने. त्यामुळे आम्ही काम आवरलं आणि लगेच घरी आलो. तर घरी आल्याच पाऊस सुरू झाला होता, म्हणजे शेतात होतो तेव्हाच थोडे थेंब सुरू झाले होते, पण घरी येईपर्यंत काही एवढा जोराचा नव्हता. घरी आल्यानंतर चांगलाच पाऊस झाला. चांगलाच म्हणजे वाहूनही नाही निघलं, जास्त पण नाही, पण मीडियम चांगला झाला आहे. म्हणजे असं त्याला म्हणतात की आमच्याकडं तर जमिनीची भूक भागली, थोडंसं पाणी साचलं की त्याला कोणी पेडुकवाणी झालं म्हणतं, तर कोणी चांदणी तुंबल्यासारखं झालं असं म्हणतं. तर तशा स्वरूपाचा पाऊस आज झालेला आहे. तर ह्या उकडून आज आभाळ आलेलं होतं, ते वातावरण बघितलं आणि आम्ही लगेच 5:45 वाजताच घरी आलो. थोडंसं बाकी होतं आमचं खुरपायचं 1 तास, पण म्हटलं पाऊस आला तर वल्ल व्हावं लागेल, त्यामुळे आम्ही लवकरच घरी आलो. आणि घरी येत नाही तर या असे चांगलाच पाऊस सुरू झाला. तर आज पाऊसही झाला, कामही झालं. तर हा असा होता आजचा हा आपला ब्लॉग. व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.